श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। श्री स्वामी समर्थ। स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब स्वामी संदेश वास्तू टिप्स चॅनल मध्ये। स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज नवीन व्हिडिओला सुरुवात करते। आज आपण व्हिडिओमध्ये गुढीपाडवा या सणाबद्दल माहिती पाहणार आहोत। गुढीपाडवा सण कसा साजरा केला जातो, गुढीपाडव्या दिवशी कोणते मंत्र म्हणायचे हे आज आपण जाणून घेणार आहोत। जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राइब करा व बेल आयकॉनला प्रेस करा। असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला मी अपलोड करेल व त्याचे नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल। गुढीपाडवा हा वर्षातील पहिला सण। मराठी नवीन वर्षाच्या गुढीपाडव्याच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा। स्वामींचा आशीर्वाद नेहमी तुमच्या पाठीशी राहील। 3.5 मुहूर्तापैकी हा एक मुहूर्त आहे आणि विशेष महत्वही आहे। त्यालाच चैत्र प्रतिपदा असेही म्हटले जाते। आपण आपल्या घरावरती गुढी उभारतो त्यालाच विजयध्वज असेही म्हणतो। यालाच ब्रह्मदेवाने विश्वाची निर्मिती केली होती म्हणून गुढीला ब्रह्मध्वज असेही म्हटले जाते। सर्व आरोग्य, बल, बुद्धी तेज वाढवणारा असा हा दिवस आहे। आपल्या जीवनातील अंधकार, नकारात्मकता, अपयश घालवणारा, जीवनामध्ये सकारात्मकता आणणारा असा हा दिवस म्हणजेच गुढीपाडवा आहे। म्हणूनच या दिवशी विशिष्ट पूजा केली जाते व गुढी उभा केली जाते। त्याचप्रमाणे मंत्र साधना अवश्य करावी। गुढी उभारण्यासाठी 2024 चा मुहूर्त काय, गुढी कशी उभारावी, पूजा कशी करावी, या दिवशी आपल्या घरामध्ये लक्ष्मी स्थिर होण्यासाठी कोणता मंत्र साधना करावी, तसेच कोणते स्तोत्राचे पठण करावे, विशेष मंत्र साधना मी या व्हिडिओमध्ये आपणाला सांगणार आहे। हा व्हिडिओ अवश्य शेवटपर्यंत पहा व चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। तर आता गुढी उभारण्याचा मुहूर्त काय आहे ते पाहूया। या वर्षी गुढीपाडवा आला आहे 9 एप्रिल 2024 रोजी। उभारण्यात अत्यंत शुभ मुहूर्त आहे। 9 एप्रिल रोजी सकाळी 6:39 पासून ते 7:20 पर्यंतचा दरम्यान एकदम शुभ दिवस, शुभ वेळ सांगितली गेलेली आहे। आपल्याला शक्य झाल्यास या वेळेसच गुढी उभारावी आणि जर शक्य नाही झाल्यास तर 8:30 वाजेपर्यंत त्याच्या आत तुम्ही गुढी उभा करू शकता, पण जास्त उशीर करू नका। या दिवसाला विजय दिवस असेही म्हटलं जातं, कारण याच दिवशी प्रभू रामचंद्रांनी आपला 14 वर्षाचा वनवास संपून अयोध्या नगरीमध्ये प्रवेश केला होता आणि प्रजेनं गुढी पूर्ण उभारून त्यांचं स्वागत केलं होतं। म्हणूनच हा विजय दिवस आहे। नवीन विचार करण्याचा, संकल्प करण्याचा, काय काय करावे, नवीन वस्तू, नवीन जागा, नवीन खरेदी अवश्य करावी, बुकिंग करावेत, नोंदणी करावी, आवश्यक नवीन नोकरी लागायची असेल तर व्यवसाय धंद्याला सुरुवात करावी, या दिवशी आवश्यक नक्की करावे। एखादा संकल्प असेल तो संकल्पही या दिवशी अवश्य करावा, म्हणजे तो पूर्ण होईल। कारण गुढीपाडवा अत्यंत शुभ दिवस मानला जातो। काही गुंतवणूक असेल आवश्यक करा, फायद्याचीच ठरेल। तसंच या दिवशी सोने खरेदी करणे ही शक्य आवर्जून केली पाहिजे। आध्यात्मिक सेवा जसे की व्यंकटेश स्तोत्र असेल किंवा दुर्गा सप्तशती असेल यांचे पारायण ही तुम्ही सेवा करू शकता। तुम्हाला संकल्पयुक्त सेवा करायची असेल ना, गुढीपाडव्याचा मुहूर्त एकदम चांगला मानला गेलेला आहे आणि पाडव्याचा संपूर्ण दिवस स्वामी सेवेमध्ये आपलं इष्ट दैवत आणि आराध्य दैवत असेल तर त्यांच्या सेवेमध्ये किंवा साधनेमध्येही घालवा, म्हणजे संपूर्ण वर्ष आपल्याला सुख समाधानाने व भरभराटीने जाईल। आता आपण बघूया गुढी कशी उभा करायची। गुढी उभा करण्याकरता काठी किंवा पितळी तांब्या, कडुलिंबाची फांदी, साखरेचा म्हणजेच गाठी हार, त्याचप्रमाणे जरीचा खण म्हणजेच नवीन कापड, फुलांची माळ, त्याचप्रमाणे हळद, कुंकू इत्यादी पूजा साहित्य आपल्याला घ्यावं लागणार आहे। गुढीपाडव्याच्या आदल्या दिवशी आपण संपूर्ण घर स्वच्छ करायचे आहे। पाडव्याच्या दिवशी सकाळी लवकर उठायचे आहे। घरामध्ये गुढी उभारण्याची जी जागा आहे ती घराच्या बाहेर उजव्या हाताला उंचावरती असावी व ती जागा स्वच्छ करून घ्यायची आहे। त्या ठिकाणी देखील गोमूत्र शिंपडायचं आहे। नवीन वस्त्र परिधान करा, नवीन कपडे घालावेत व कडुलिंबाचा पाला फुलांसहित स्वच्छ धुवून घ्यायचा। नवीन वस्त्र व कडुलिंबाच्या पाल्यासहित गुढीला म्हणजेच काठीला वरती बांधायचा आहे। त्यावरती तांब्याचा कलश पालथा ठेवायचा आहे। त्याला साखर हार म्हणजेच गाठीचा हार घालायचा आहे। ब्रह्मदेवाचे स्मरण करायचे व पुढील ध्यान मंत्र म्हणायचा आहे। ब्रह्मध्वज नमस्ते तू सर्वांभीष्ट फलप्रद प्राप्तेस्मिन वरते नित मदगृह मंगल करू। अजून एकदा ऐका। ब्रह्मध्वज नमस्ते तू
सर्व भीष्ट फलप्रद प्राप्तेस्मी नवरते नित मृतगृहे मंगल करू। हा मंत्र म्हणून झाल्यानंतर गुढीची पंचोपचाराने म्हणजेच हळद कुंकू अक्षदा फूल वाहून पूजा करायची आहे। कलशावरती उभ्या कुंकवाच्या 5 रेषा काढायच्या आहेत व स्वस्तिकही काढायचे आहे। करत असताना आपल्या मनामध्ये किंवा आपल्या मुखामध्ये ओम ब्रह्मध्वजाय नमः ओम ब्रह्मध्वजाय नमः हा मंत्र मनातल्या मनात म्हणायचा आहे। पुन्हा एकदा गुढीला नमस्कार करायचा आहे। आपल्या घरामध्ये यायचं आहे व पाडव्याच्या दिवशी पंचांग पूजन अवश्य करावे। अगोदरच आपण नवीन पंचांग आणून ठेवायचं आहे। पाडव्याच्या दिवशी सकाळी गुढी उभारल्यानंतर आपल्या घरामध्ये येऊन पाटावरती किंवा चौरंगावरती नवीन वस्त्र ठेवायचं, त्यावरती पंचांग ठेवून त्या पंचांगाचे पहिलं पान त्यावरती गणपती बाप्पाचं चित्र असेल त्या गणपती बाप्पाचे पूजन करायचं आहे व पहिल्या पानावर त्या शुभ लाभ हे लिहायचं आहे। त्यामध्ये पंचांगामध्ये प्रारंभी दिलेले 90 संवत्सर पठण करणे। हे संवत्सर पठण करत असताना त्या दिवशी अत्यंत शुभ मानलं जातं। आपल्याला वाचता येत नसेल किंवा वाचता येत नसेल तर ते ऐकावे। दुपारी पूर्ण पुरणपोळीचा नैवेद्य दाखवायचा, आरती करायची। काहींच्या घरी गुढीपाडव्याच्या दिवशी गुळधर्म असतो। या दिवशी कुलदेवतेची सेवा आवश्यक करावी। शेतकऱ्यांनी आपल्या शेताचे पूजन करायचं। शेताच्या मध्यभागी खड्डा करून त्या ठिकाणी सीता मातेसाठी नैवेद्य अवश्य ठेवावा। संध्याकाळी साधारण 5 वाजेच्या दरम्यान गुढीची पूजा करायची आणि त्यानंतर गुढी खाली उतरायची। आपल्याला शक्य झालं तर आपल्या जवळपास कुठेही भगवान विष्णूचं किंवा प्रभू रामचंद्राचं मंदिर असेल किंवा स्वामी समर्थ महाराजांच्या केंद्रात जाऊन दर्शन घ्यायचं आहे। आपल्या घरामध्ये नेहमी चांगलं आरोग्य राहावं, विविध रोगांपासून आपल्या घरातील सदस्यांचे रक्षण व्हावं, लहान मुलांचे रक्षण व्हावं म्हणून या दिवशी कडुलिंबाच्या पाल्यासहित मिरे हिंग मीठ ओवा खत यांचं कडुलिंबाच्या पाल्यासहित चूर्ण तयार करायचं, म्हणजेच हे मिश्रण तयार करायचं आणि ते सर्व घरातील लोकांना खायला द्यायचं। आपल्याला शक्य होईल तेवढं दान या दिवशी अवश्य करा। ब्राह्मणाला करा, एखादा भिकारी त्यालाही अन्नदान करा। अन्नदान करून ते गुढीपाडवा झाले की सकारात्मक तुम्हाला मिळत असते। गुढीपाडवा हा सण सकारात्मकता वाढवणारा दिवस आहे आणि म्हणूनच या दिवशी शक्य होईल तेवढी सेवा आणि आध्यात्मिक सेवा अवश्य करावी। बऱ्याच जणांना आर्थिक अडचणी असतात, वर्षाचा पहिला दिवस आहे, या दिवशी आपण एक मंत्र ही साधना अवश्य करावी। ती मंत्र साधना लक्ष्मी प्राप्तीची आहे। घरामध्ये माझ्या लक्ष्मी स्थिर होण्यासाठी ही विशेष साधना आपण सर्वांनी अवश्य करायची आहे। त्यासाठी हा मंत्र म्हणायचा आहे ओम ह्रीं श्री क्ली श्री लक्ष्मी मम गृहे धनपुराय चिंतामत्सुराय स्वाहा। अजून एकदा ऐका ओम ह्रीं श्री क्ली श्री लक्ष्मी मम गृहे धनपुराय चिंतामतुरय स्वाहा। या दिवशी हा मंत्र आपल्याला नक्की म्हणायचा आहे। त्यामुळे घरामध्ये माता लक्ष्मी स्थिर होण्यासाठी प्राप्त होण्यासाठी लक्ष्मी मंत्राचा पठण आपल्याला करायचं आहे। हा पठण तुम्ही 108 वेळाही करू शकता। ज्यांना जमत नाही त्यांनी 5 माळी केल्या तरीही चालतील किंवा 1 माळ केली तरीही चालेल। त्याचप्रमाणे लक्ष्मी मम ग्रही स्वाहा श्री लक्ष्मी मम ग्रही स्वाहा धनपुर चिंतम स्वाहा नेहमी मुखामध्ये म्हणतच राहायचं आहे। त्याचप्रमाणे भगवते वासुदेवाय ओम भगवते वासुदेवाय हा मंत्र सुद्धा माता लक्ष्मीसाठी तुम्ही म्हणायचा आहे। दुसरा एक आहे ओम श्री नम सरस्वती नमः ओम श्री नम सरस्वती नमः। जेवढे तुम्हाला मंत्र येतात लक्ष्मी प्रसन्न होण्यासाठी तेवढे तुम्ही उद्या दिवसभर ज्या दिवशी पाडवा आहे त्या दिवशी तुमच्या दिवसभर मुखामध्ये लक्ष्मी मातेचे मंत्र ठेवायचेच आहेत। सोबतच तुम्ही राम रक्षा स्तोत्र, भगवान विष्णूंना विष्णू सहस्त्रनाम किंवा व्यंकटेश स्तोत्र शक्य झाले तर 21 वेळा अवश्य म्हणावं किंवा श्री सूक्त हे 16 वेळा पाठ येतील। आपल्यालाही शक्य झालं तरी करावे। ज्यांना शक्य नाही त्यांनी 1 वेळा म्हटलं तरीही चालेल। 1 माळ म्हणजेच 108 वेळा आहे। हा आपण नक्की मनोभावे आपण गुढीपाडव्याच्या दिवशी अवश्य करावे, जेणेकरून संपूर्ण वर्ष आपल्या घरामध्ये उभा राहील व दिवस एकदम सुखी व समाधानाचे जाईल। वर्ष तुमचे एकदम छान ही जाईल, कोणत्याही कामांमध्ये अडचणी येणार नाहीत। त्याचबरोबर गुढीपाडव्याच्या दिवशी
पुस्तक, वह्या, त्याचप्रमाणे वाद्य या सर्वांचंही सरस्वती नम या मंत्राचं यथाशक्त पठण करावं. म्हणजे आपल्या घरात जी लहान मुलं आहेत त्यांचं शिक्षणामध्ये मन लागेल व त्यांच्या बुद्धीचाही विकास होईल. अशा पद्धतीने आपण येणारा जो गुढीपाडवा आहे तो साजरा करायचा आहे व आध्यात्मिक सेवा आपण करायची आहे. तर अशा प्रकारे आपण गुढीपाडव्या दिवशी कोणता मंत्र म्हणायचे, पूजा कशी करायची, पूजेचे काही नियम आहेत कोणते आहेत ते सर्व आज आपण जाणून घेतले आहेत. तर हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की भेटूया. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त.